नमस्कार, मी पल्लवी आणि तुमचे कृष्णा फॅमिली व्लॉग्स मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी एक मस्त अशी चटकदार उन्हाळा स्पेशल रेसिपी बघणार आहोत। तर तुम्ही याला ओळखत असाल तर सगळ्यांना माहिती आहे, पण जर क्वचित काही लोकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते, याला चिंच म्हणतात। आता खायला सगळ्यांना माहिती आहे की पाणीपुरीच्या पाणीमध्ये याशिवाय चव येत नाही, चिंचेशिवाय। किंवा मग पाणीपुरी असो, रगडा भल्ला असो, दहीवडा असो, कचोरी असो, असे इतर बरेच पदार्थ असतात। आपण उन्हाळ्यामध्ये जास्त खातो तसं आंबट गोड, आणि या चिंचेच्या चटणीशिवाय त्याला चव येत नाही। तर मग आज आपण ती चटणी बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने सविस्तर रेसिपी दिलेली आहे, आणि चटणी मात्र एवढी चटकदार लागते, तुमची मुलं नुसती खातील बरं का। माझा मुलगा तर खरंच वाटीत घेऊन खातो अक्षरशः, आणि त्याचं पाहून मला सुद्धा तोंडाला पाणी सुटतं। आता ही चिंचच पाहिली तर मला बोलायला सुद्धा पाणी सुटलेलं आहे, कारण असं आंबट गोड काहीतरी उन्हाळ्याचं असलं की असं तोंडाला पाणी सुटतं। मग ही चटणी नक्की अवश्य घरी बनवा। तुम्ही कशासोबत खायची तुम्हाला हे तुम्ही ठरवा, पण तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे कारण मी दहीवडा उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात करते, कारण मुलाला आवडतो। त्याचबरोबर तो नुसती सुद्धा खातो, आणि चिंचेचे खाण्याचे बरेच काही फायदे असतात, बरेच विटॅमिन्स असतात। मलाही माहिती नाही, पण सगळं आपल्या शरीराला हवं असतं, आणि चिंच आपण तशी एरवी खात नाही, म्हणून मुलं तरी खातात, पण मोठं झाल्यावर थोडंसं नकोसं वाटतं, पाणी सुटतं, पण खायला एवढं आंबट नको वाटतं। म्हणून चिंचेची चटणी आपण नुसती सुद्धा खाऊ शकतो, कारण एवढी चटकदार लागते ना। लहानपणी आपण चिंचेच्या गोळ्या किंवा चिंचेचे इतर कुठले चॉकलेट किंवा तुम्हाला इमली भेटते ना, सेम त्याच पद्धतीची चटणी तयार होते। आपण इमली किती खावीशी वाटते, असं वाटतं त्याच्यात थोडंसं येतं, आपल्याला असं वाटतं ते भरपूर असावं आणि किती खावं। तशीच ही चटणी आहे बाप्पा, एवढी छान होते, आणि रेसिपी एवढी सोपी आहे, झटपट तयार होते। मग चला, रेसिपी पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ मात्र आवडलाच तर नक्की एक लाईक करा। नवीन असतात चॅनलवरती आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेलवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहायला भेटतील। तर दोघं बहीण भाऊ तिकडे खेळत आहेत, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत आजची रेसिपी शेअर करावी, आणि उन्हाळ्यासाठी खूप खास आहे, त्यामुळे न स्किप करता व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा। खूप झटपट सांगणार आहे, अगदी 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते। आणि हो, आता ही चिंच आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे, आणि सकाळी कधी सुद्धा आपण ही बनवू शकतो। जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही चिंच ही गरम पाण्यामध्ये भिजत घाला, अर्धा 1 तासामध्ये पटकन भिजते। किंवा अजून तुम्हाला फास्ट हवं असेल तर 5 मिनिटं फक्त पाण्यामध्ये ती उकळा, अगोदर स्वच्छ धुवून घ्या चिंच, आणि 5 मिनिटं गरम छान पाण्यामध्ये उकळू द्या। पण म्हटलं कशाला 5 मिनिटाचा गॅस कशाला जाळायचा, एरवीच गॅसचे आता सध्या वांदे चालू आहेत, म्हणून म्हटलं चला रात्रभर भिजत ठेवायची, घालायची आणि सकाळी बनवायला घ्यायची। पण घाई असेल तर ती पद्धत वापरा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया, तुमचा वेळ न घेता। तर सगळ्यात अगोदर आपल्याला चिंच भिजत टाकायची आहे। तर मी ही थंड पाण्यात रात्रभर भिजत ठेवली होती। एक वेळेस चिंच धुवून घ्या स्वच्छ, आणि मग नंतर भिजत टाका। तुमची जर स्वच्छ चिंच असेल फ्रेश, तर मग तुम्ही डायरेक्ट सुद्धा भिजत टाकू शकता। तर चला, आता ही रात्रभर भिजवून घेतलेली आहे। आता तुम्ही सकाळी कधीही बनवा तरी सुद्धा चालतं बरं का। आता या चिंचेला काय करायचं, जे रेसेस असतात किंवा त्यामधले चिंचुके जर बाजूला काढलेले नसतील, किंवा मग त्यामध्ये बराच काही असा कचरा निघतो बरं का, म्हणून असं गाळणीने पूर्णाच्या गाळून घ्यायचं। याच्यापेक्षा जर बारीक गाळणी असेल तर तिने गाळल्या जात नाही, पण अशी पूर्णाची गाळणी असेल तर पटकन चिंचुके अलग होतात। तर या ठिकाणी मी आता सगळी चिंचाचा जो पल्प आहे तो काढून घेतलेला आहे। परत एकदा म्हटलं, आता हिला पाणी टाकून त्यामध्ये थोडाफार निघाला तर काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे चिंचेचा जो पल्प आहे तो सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे। तर थोड्याशा रेशेस वगैरे निघतात बरं का, आणि चिंचुके सुद्धा अलगद बाजूला निघतात। आता बऱ्याच वेळेस काही लोकांकडे चिंचा फोडलेल्या असतात, चिंचुके बाजूला काढलेले असतात, तरी सुद्धा गाळणीने चिंच गाळून घ्यायची, कारण त्यामध्ये रेशेस आणि त्याला थोडासा चिंचेच्या वरचं जे साल्ट असतं ते सुद्धा निघतं। तर आता मस्त असं पल्प काढून घेतलेला आहे, असा पातळ बनवलेला आहे बरं का। थोडंसं पाणी टाकता वेळेस जास्त टाकायचं, म्हणजे छान तिला शिजायला वेळ घेतला की ती मस्त अशी तयार होते चटकदार। तर आपल्याला आता तिकडे मी गरम करायला ठेवलेलं आहे ते चिंचेचा पल्प। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ।
आणि साखरसुद्धा आपली थोडीशी वापरणार आहोत. जर साखर वापरायची नसेल तरीसुद्धा चालतं, पण दोन्ही जर तुम्ही वापरलं तर थोडीशी चव छान येते चिंचेच्या चटणीला, त्यामुळे दोन्हीसुद्धा वापरा. आता या ठिकाणी मी 2 चमचे साखर घेतली आणि आपण जेवढी चिंच घेतली आहे तेवढा गूळ घ्यायचा आहे बरं का. आता हे चिंचेवर डिपेंड असतं. चिंच जर जास्त आंबट असेल तर जास्त प्रमाणात गोड लागतं आणि चिंच जर कमी आंबट असेल तर कमी लागतं. त्यानंतर एक छोटासा चमचा मी चाट मसाला घेतला आहे. थोडीशी लाल तिखट पावडर घेतलेली आहे. तुम्ही ते कश्मीरी लाल तिखट पावडर वापरा. माझ्याकडे संपलेली होती घरी म्हणून मी घरचं लाल तिखट वापरले. थोडंसं मीठ घ्यायचं आहे. आता इथे चाट मसाला नसेल तर काळं मीठ असतं ना ते नक्कीच घ्या. आता काळा मिठाशिवाय या चटणीला चव येत नाही. आणि थोडासा चाट मसाला असेल तर टाका, नसेल तरीसुद्धा चालतं. पण चटणी, साखर आणि गूळ आणि थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ दोन्ही वापरायचे. आता तुम्ही म्हणाल की गूळ आणि साखर किती टाकायची. आता जेवढी चिंच घेतली आहे तेवढाच गूळ आणि साखर घ्यायची आहे. जर तुम्हाला जास्त आंबट वाटायला लागली थोडीशी चाखून पाहिजे गूळ वितरल्यानंतर आणि चाखून पाहिजे. जर कमी वाटत असेल तर अजून तुम्ही थोडासा गूळ टाका आणि याला असं 5 मिनटं छान जोपर्यंत ही छान आळत येत नाही तोपर्यंत छान त्याला शिजू द्यायचे. आता गूळ बारीक केल्यामुळे तो पटकन विरघळला गेला आहे. साखर तर लगेच विरघळतही. तर हे बघा मस्त चिंचेची चटणी तयार होत आहे आणि कलर बघा किती सुरेख आला आहे. आता मी एवढी आळू दिलेली आहे, एवढं या स्टेपला आणली का ती अगदी छान चटकदार होतेच आणि थोडीशी घट्ट खायला छान लागते. आणि अशी छान बराच वेळ शिजलेली जी चटणी आहे का ती जास्त दिवस टिकून राहते. त्यामुळे जे पाण्याचं प्रमाण आहे तो पूर्ण कमी करायचं आणि अशी छान आळूपर्यंत बनवायची. आता तुम्हाला याचं जर पातळ म्हणजे जास्त पातळ चटणी हवी असेल तर तुम्ही नंतर जेव्हा वेळेस तुम्हाला पाणीपुरीला वगैरे वापरायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी वापरू शकता तरीसुद्धा चालतं. पण असं दही वडा काही असेल तर त्यावर मी अशी डायरेक्ट टाकत असते, कारण ही एवढ्या प्रमाणात घट्ट असेल तर चालते. तर बघा मस्त अशी चटकदार घट्ट दाटसर चटणी तयार झाली आहे. नुसतीसुद्धा खायला छान लागते. तर रेसिपी खूप सोपी आहे, बनवायला झटपट तयार होते, तुम्ही बघितली असेल. आणि तुम्ही म्हणत असाल यामध्ये जिरा पावडर वापरली नाही, तर मला जिरा पावडर जे आहे ते बिलकुल चटणीत आवडत नाही, कारण त्याचा फ्लेवर वेगळाच येतो आणि उग्गीर लागल्यासारखी लागते. त्यामुळे मला तर जिरा पावडर आवडत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा बिना जिऱ्याची आणि जिरा पावडर वापरून दोन्ही बनवून बघा कोणती छान लागते. चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवायची. भरणी प्लॅस्टिकची किंवा काचेचीच निवडा. आता ही चटणी जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर 1-2 दिवस आरामात वरती टिकते, पण 8 दिवस तुम्हाला जर वापरायचे असेल तर फ्रीजमध्ये ठेवा आणि पूर्णपणे थंड झाल्यावरच झाकण लावा आणि नंतरच फ्रीजमध्ये ठेवा. चला मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मग अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अशाच एखाद्या नवीन ब्लॉगसोबत तुम्हाला मी परत भेटेल किंवा छान अशी उन्हाळ्यासाठी रेसिपी घेऊन येईल तुमच्याकरिता. त्यामुळे अजूनसुद्धा लाईक केलं नसेल व्हिडिओला तर चला मग जाता जाता लाईक करा. बाय बाय.